आणि यानंतर आता बातमी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची आहे। 5 वर्षांनंतर सुद्धा आदित्य ठाकरेंवर आरोप सुरू होते, पण सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने कोणताही घातपात नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे आदित्य ठाकरेंना एका प्रकारे दिलासाच मिळालाय। तर अजून 16 तारखेची सुनावणी बाकी आहे असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। पाहूया। दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला। मुंबई पोलिसांच्या एसआयटीने दिशाचा मृत्यू संशयास्पद नाही असं मुंबई हायकोर्टामध्ये म्हटलं। दिशाची हत्या किंवा कोणताही लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून सिद्ध झालं नाही। कोणताही घातपात तसंच हत्येचा प्रयत्न दिसत नाही असं एसआयटीने हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची विनंती कोर्टासमोर करण्यात आली आहे। तर एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर देखील 16 तारखेला सुनावणी आहे। दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे। खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केलेला आहे। मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही, आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतो। जेव्हा एसआयटी गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण लिहिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे। दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये दिशा सालियनचे वडील याबद्दल त्यांनी ॲफिडेव्हिट, काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे। त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू, म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी है। आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय। दिशा सालियन अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर होती। 8 जून 2020 ला मुंबईमधल्या मालाडच्या राहत्या इमारतीमध्ये 15व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला। पण ही आत्महत्या नसून बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप राणे पिता पुत्रांनी केला होता। याच वर्षी मार्च महिन्यामध्ये दिशाचे वडील सतीश सालियन यांनी देखील मुलीचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी करणारी याचिका हायकोर्टामध्ये केली। विशेष म्हणजे ही एसआयटी नितेश राणे यांनी विधानसभेत आरोप केल्यानंतर 2022 मध्ये तत्कालीन गृहमंत्री फडणवीसांनी घोषित केली होती। याआधी सुद्धा मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणामध्ये कोणाचा हात असल्याचे पुरावे नसल्याचं कोर्टामध्ये सांगितलं होतं। त्यावर आताची एसआयटी सुद्धा ठाम आहे। शेवटी सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। कोणाला वाचवायचं होतं म्हणून सगळे पुरावे नष्ट केले उद्धव ठाकरे सरकारने, याचं उत्तर पहिल्यांदा द्या। वर्तमान पोलिसांना जर पुरावेच सापडले नाही तर न्यायालय काय म्हणणार? तेच नेमकं झालंय। ईश्वराच्या दरबारी न्याय आहे। तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं हात जोडून दिशा सालियन परिवाराची माफी मागितली पाहिजे। कोर्टाने दिलेला निर्णय एक गोष्ट सिद्ध करून जातो की कोण्या एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना कोणी बदनाम करत असेल तर शेवटी सत्य हे झाकळून राहत नसतं। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजींचा काही संबंध नव्हता तर तो कोर्टाने सिद्ध केलाय। ठीक आहे, त्यांना थोडा त्रास झाला असेल, पण एक गोष्ट आहे, सत्य हे कधी लपत नसतं। आणि यामुळं आरोप करणारे एखाद्याच्या म्हणजे करिअरच बर्बाद करण्याकरता बसले असतील तर अशा प्रकारे ते आरोप सिद्ध होत नसतात। काही काळ आपल्याला बरं वाटतं, म्हणून इथून पुढे आरोप करणाऱ्यांनी सुद्धा आपण जे आरोप करतात त्यात तथ्य आहे का हे बघितलं पाहिजे। तर आमची तक्रार मार्च 2025 ची आहे आणि पोलिसांनी अहवालासाठी वर्षभराच्या आधीच्या स्टेटमेंटचा आधार घेतला असा दावा सतीश सालियन यांच्या वकिलांनी केला। सतीश सालियनची जी तक्रार आहे पोलीस कमिशनरला कोणत्या तारखेची? 25 मार्च 2025 ची, आणि त्यांनी रिपोर्ट बनवला आहे सतीश सालियन यांच्या 2024च्या स्टेटमेंटवर। तक्रार द्यायच्या 1 वर्ष आधीचं जे त्यांनी ॲफिडेव्हिट मध्ये लिहिलं की 2024 मध्ये जे सतीश सालियनचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्याच्या आधारावर रिपोर्ट बनवला। नितेश राणेचं स्टेटमेंट नाही आहे। एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रावर आता 16 तारखेला सुनावणी आहे। त्यामुळे 16 तारखेच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष असेल।
कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.